मला हे सांगत असताना आपल्याला दुःख होत आहे, संताप येत आहे। दररोज 8 महिलांवर बलात्कार आपल्या देशामध्ये आज रोजी होत आहे आणि या 8 होणाऱ्या बलात्कारांना जबाबदार कायदा आणि सुरक्षेची परिस्थिती आज आहे। त्यामुळे महिला असुरक्षित आहेत, शेतकऱ्याचे बेहाल आहेत, तरुणाला रोजगार नाही, पोराचे लग्न होणे राहिले आणि यामध्ये रोजगार नाही, शेतकऱ्याचे, शेतमजुराचे, आदिवासीचे, दलिताचे सर्वांचे हाल हे आज आपल्या देशात सुरू आहे। आणि ह्या सगळ्यांचे हाल सुरू असताना आज नागरिक म्हणून आपण काय करतोय? आपण भगतसिंगांचं नाव घेतो, महात्मा गांधींचं नाव घेतो, इंदिरा गांधी, राजीव गांधींचं आपण नाव घेतो, सुभाषचंद्र बोस यांचं नाव घेतो। सुभाषचंद्र बोस यांचं नाव का घेतो? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा। महात्मा गांधींचं नाव का घेतो? तो देगी हमें आजादी बिना खड़क बिना तार, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, म्हणून आपण त्यांचं नाव घेतो। आज यांचे नावच आपल्याला घ्यायचे। अरे आज आपल्याला काय करायचंय तर आपल्याला संविधानाच्या दिलेल्या अधिकाराच्या नुसार सगळ्यांना एकरूप होऊन आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय। एका सुरात, एका मंत्रात आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय। सूर कोणता? तर राष्ट्रीयत्वाचा, आणि मंत्र कोणता? तो हम सब एक है, हा मंत्र घेऊन जायचा है। हम सब एक है।